साचले असून प्रत्येक गल्लीत मोठ्या प्रमाणात कचरा आढळत आहे। यामुळे प्रत्येक नागरिकाला रोगराईला सामोरे जावे लागत आहे। आम्ही कर्जत शहरातील विविध ठिकाणच्या कचरा डेपोचे, रस्त्यावर दिसणाऱ्या घाणीचे चित्रीकरण करत असून हा कचरा कोण करत आहे याचा आपण विचार करणार आहोत की नाही? आपणच आपल्या घराच्या बाहेर कागदाचा, प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असून त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता दिसत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे। नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक व्यक्तीने इतर 9 व्यक्तींना या स्वच्छता अभियानात जोडावे, 9 व्यक्तींना चॅलेंज द्यावे असे आवाहन केले आहे। महात्मा गांधी की जन्म जयंती पर स्वच्छ भारत का एक अभियान 125 करोड़ देशवासियों ने आरंभ किया है। मुझे विश्वास है कि आप सब इसको आगे बढ़ाएंगे। बात कही थी स्वच्छ भारत अभियान में कि मैं 9 लोगों को निमंत्रित करूंगा और वे खुद सफाई करती हुई अपनी वीडियो को सोशल मीडिया में अपलोड करेंगे और वे और 9 लोगों को निमंत्रित करेंगे। आप भी इसमें जुड़िए, आप सफाई कीजिए, आपके 9 जिन लोगों को आप आह्वान करना चाहते हैं उनको कीजिए, वे भी सफाई करें। आपके साथी मित्रों को कहिए, बहुत ऊपर जाने की जरूरत नहीं है, वो और 9 लोगों को कहे, वो और 9 लोगों को कहे, धीरे धीरे पूरे देश में ये माहौल बन जाएगा। गांधीजीच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपल्या सर्वांना स्वच्छतेचा मंत्र जपावा लागेल। यावेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला सहभागी होण्याचे आवाहन केले होते। याशिवाय मीडियानेही या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केल्यामुळेच आम्ही आमचे कर्तव्य समजून कर्जत शहरात एक पाऊल स्वच्छतेकडे हा कार्यक्रम राबवत आहोत। यापुढे आम्ही कर्जत शहरात सातत्याने यावर लक्ष ठेवणार असून जेथे जेथे कचरा दिसेल ते ठिकाण कर्जत शहरातील सर्व जनतेपुढे मांडणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जनतेला या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले असून चला सर्व कर्जतकरांनी सहभागी व्हा, आपल्या घराजवळून या अभियानास सुरुवात करा। आपल्या गल्लीतून, कॉलनीतून 5, 10, 25, 50 स्त्री पुरुषांना एकत्र करा व स्वच्छतेला सुरुवात करा। त्या अगोदर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपल्या प्रत्येक स्वच्छतेच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांबरोबर राहू। आपण यासाठी घेतलेल्या बैठकीचे, केलेल्या चर्चेचे, आपण करत असलेल्या आव्हानांचे व आपण करत असलेल्या स्वच्छता मोहिमेचे आम्ही संपूर्ण चित्रीकरण करून जीवन न्यूजवरून प्रसारित करू। हे सर्व कार्यक्रम लवकरच इंटरनेटच्या माध्यमातून जगापुढेही आम्ही मांडणार आहोत। तेव्हा त्वरा करा, स्वच्छ करण्यासाठी जीवन न्यूजने सुरू केलेल्या एक पाऊल स्वच्छतेकडे या कार्यक्रमात सहभागी व्हा। गेल्या 4 दिवसापासून जीवन न्यूजवरून सुरू केलेल्या या कार्यक्रमाचे अनेक प्रेक्षकांनी कौतुक केले असून प्रत्येक जण यावर चर्चा करू लागला आहे। स्वच्छता ही महत्त्वाचीच आहे हे सर्वांना पटते आहे, पण सवयीप्रमाणे नकळतपणे प्रत्येक जणच कचरा रस्त्यावर टाकत आहे। त्यामुळे प्रत्येक घराने व प्रत्येक दुकानदाराने एक स्वतःची कचराकुंडी करावी व आपल्या घरासमोर दुकानाचे दारात ती मांडावी व आपला सर्व कचरा या कचराकुंडीत टाकावा। ही कचराकुंडी ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीतच मोकळी करावी। कर्जत शहरात आपण सर्वांनी प्रयत्न केले तरच कचरा मुक्त शहर ही संकल्पना शक्य होणार आहे। यातूनच कर्जत शहरात असणारी दुर्गंधी व होणारे आजार आपण दूर ठेवू शकणार आहोत। 6 महिन्यापूर्वीच आम्ही जीवन न्यूजच्या वतीने कर्जत शहरात धूळमुक्त कर्जतचा कार्यक्रम घेतला होता। यासाठी अनेक नागरिकांच्या प्रतिक्रियाही घेतल्या होत्या, परंतु या कार्यक्रमात स्वतः नागरिकांनी कुठलाही सहभाग न घेतल्याने आम्ही त्या कार्यक्रमात अयशस्वी झालो हे मान्यच केले पाहिजे। परंतु त्यामुळे आपल्यालाच होणारा धुळीचा त्रास आजही होतोच आहे। प्रत्येक पूर्ण नागरिकानं आज बघ्याची भूमिका न घेता स्वतः काय करता येईल यावर विचार करून धूळमुक्त
स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत यासाठी एक पाऊल स्वच्छतेकडे या उपक्रमात सहभाग नोंदवला पाहिजे. तरच याचा चांगला लाभ आपल्या सर्वांना होणार आहे. शहरातील सर्व सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, विविध संघटना, व्यावसायिक गट, ग्रुप्स, तरुण मंडळे, महिला बचत गट, गणमान्य व्यक्ती, व्यापारी, दुकानदार या सर्वांनी आपल्या आपल्या ठिकाणी या विषयावर चर्चा करावी व स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत या उपक्रमात यशस्वी करावे. हेच जीवन न्यूजच्या वतीनं मी आशिष बोरा आपणा सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो. धन्यवाद. स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत साठी जीवन न्यूजनं गेली 4 दिवसापासून एक पाऊल स्वच्छतेकडे हा खास कार्यक्रम सुरू केला आहे. कर्जत शहरात जागोजाग कचऱ्याचे ढीग साचले असून प्रत्येक गल्लीत मोठ्या प्रमाणात कचरा आढळत आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाला रोगराईला सामोरे जावे लागत आहे. आम्ही कर्जत शहरातील विविध ठिकाणच्या कचरा डेपोचे, रस्त्यावर दिसणाऱ्या घाणीचे चित्रीकरण करत असून हा कचरा कोण करत आहे याचा आपण विचार करणार आहोत की नाही. आपणच आपल्या घराच्या बाहेर कागदाचा, प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असून त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक व्यक्तीने इतर 9 व्यक्तींना या स्वच्छता अभियानात जोडावे, 9 व्यक्तींना चॅलेंज द्यावे असे आवाहन केले आहे. महात्मा गांधी की जन्म जयंती पर स्वच्छ भारत का एक अभियान 125 करोड़ देशवासियों ने आरंभ किया है. मुझे विश्वास है कि आप सब इसको आगे बढ़ाएंगे. बात कही थी स्वच्छ भारत अभियान में कि मैं 9 लोगों को निमंत्रित करूंगा और वे खुद सफाई करती हुई अपनी वीडियो को सोशल मीडिया में अपलोड करेंगे और वे और 9 लोगों को निमंत्रित करेंगे. आप भी इसमें जुड़िए, आप सफाई कीजिए, आपके 9 जिन लोगों को आप आह्वान करना चाहते हैं उनको कीजिए, वे भी सफाई करें. आपके साथी मित्रों को कहिए, बहुत ऊपर जाने की जरूरत नहीं है. वो और 9 लोगों को कहे, वो और 9 लोगों को कहे, धीरे धीरे पूरे देश में ये माहौल बन जाएगा. गांधीजीच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपल्या सर्वांना स्वच्छतेचा मंत्र जपावा लागेल. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला सहभागी होण्याचे आवाहन केले होते. याशिवाय मीडियानेही या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केल्यामुळेच आम्ही आमचे कर्तव्य समजून कर्जत शहरात एक पाऊल स्वच्छतेकडे हा कार्यक्रम राबवत आहोत. यापुढे आम्ही कर्जत शहरात सातत्याने यावर लक्ष ठेवणार असून जेथे जेथे कचरा दिसेल ते ठिकाण कर्जत शहरातील सर्व जनतेपुढे मांडणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जनतेला या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले असून चला सर्व कर्जतकरांनी सहभागी व्हा. आपल्या घराजवळून या अभियानास सुरुवात करा. आपल्या गल्लीतील, कॉलनीतील 5, 10, 25, 50 स्त्री पुरुषांना एकत्र करा व स्वच्छतेला सुरुवात करा. त्या अगोदर आम्हाला जरूर कळवा. आम्ही आपल्या प्रत्येक स्वच्छतेच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांबरोबर राहू. आपण यासाठी घेतलेल्या बैठकीचे, केलेल्या चर्चेचे, आपण करत असलेल्या आव्हानांचे व आपण करत असलेल्या स्वच्छता मोहिमेचे आम्ही संपूर्ण चित्रीकरण करून जीवन न्यूजवरून प्रसारित करू. हे सर्व कार्यक्रम लवकरच इंटरनेटच्या माध्यमातून जगापुढेही आम्ही मांडणार आहोत. तेव्हा करा स्वच्छ कर्जसाठी जीवन न्यूजने सुरू केलेल्या एक पाऊल स्वच्छतेकडे या कार्यक्रमात सहभागी व्हा. गेल्या 4 दिवसापासून जीवन न्यूजवरून सुरू केलेल्या या कार्यक्रमाचे अनेक प्रेक्षकांनी कौतुक केले असून प्रत्येक जण यावर चर्चा करू लागला आहे. स्वच्छता ही महत्त्वाचीच आहे हे सर्वांना पटते आहे, पण सवयीप्रमाणे नकळतपणे प्रत्येक जणच कचरा रस्त्यावर टाकत आहे. त्यामुळे प्रत्येक घराने व प्रत्येक दुकानदाराने एक स्वतःची कचराकुंडी करावी व आपल्या घरासमोर दुकानाचे दारात ती मांडावी.
पंचायतीच्या कचरा गाडीतच मोकळी करावी. कर्जत शहरात आपण सर्वांनी प्रयत्न केले तरच कचरा मुक्त शहर ही संकल्पना शक्य होणार आहे. यातूनच कर्जत शहरात असणारी दुर्गंधी व होणारे आजार आपण दूर ठेवू शकणार आहोत. 6 महिन्यापूर्वीच आम्ही जीवन न्यूजच्या वतीने कर्जत शहरात धूळमुक्त कर्जतचा कार्यक्रम घेतला होता. यासाठी अनेक नागरिकांच्या प्रतिक्रियाही घेतल्या होत्या, परंतु या कार्यक्रमात स्वतः नागरिकांनी कुठलाही सहभाग न घेतल्याने आम्ही त्या कार्यक्रमात अयशस्वी झालो हे मान्यच केले पाहिजे. परंतु त्यामुळे आपल्यालाच होणारा धुळीचा त्रास आजही होतोच आहे. प्रत्येक सुज्ञ नागरिकाने आज बघ्याची भूमिका न घेता स्वतः काय करता येईल यावर विचार करून धूळमुक्त कर्जत, स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत यासाठी एक पाऊल स्वच्छतेकडे या उपक्रमात सहभाग नोंदवला पाहिजे. तरच त्याचा चांगला लाभ आपल्या सर्वांना होणार आहे. शहरातील सर्व सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, विविध संघटना, व्यावसायिक गट, ग्रुप्स, तरुण मंडळे, महिला बचत गट, गणमान्य व्यक्ती, व्यापारी, दुकानदार या सर्वांनी आपल्या आपल्या ठिकाणी या विषयावर चर्चा करावी व स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत या उपक्रमाला यशस्वी करावे. हेच जीवन न्यूजच्या वतीनं मी आशिष बोरा आपणा सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो. धन्यवाद. स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत साठी जीवन न्यूजनं गेली 4 दिवसापासून एक पाऊल स्वच्छतेकडे हा खास कार्यक्रम सुरू केला आहे. कर्जत शहरात जागोजाग कचऱ्याचे ढीग साचले असून प्रत्येक गल्लीत मोठ्या प्रमाणात कचरा आढळत आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाला रोगराईला सामोरे जावे लागत आहे. आम्ही कर्जत शहरातील विविध ठिकाणच्या कचरा डेपोचे, रस्त्यावर दिसणाऱ्या घाणीचे चित्रीकरण करत असून हा कचरा कोण करत आहे याचा आपण विचार करणार आहोत की नाही. आपणच आपल्या घराच्या बाहेर कागदाचा, प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असून त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक व्यक्तीने इतर 9 व्यक्तींना या स्वच्छता अभियानात जोडावे, 9 व्यक्तींना चॅलेंज द्यावे असे आवाहन केले आहे. महात्मा गांधी की जन्म जयंती पर स्वच्छ भारत का एक अभियान 125 करोड़ देशवासियों ने आरंभ किया है. मुझे विश्वास है कि आप सब इसको आगे बढ़ाएंगे. बात कही थी स्वच्छ भारत अभियान में कि मैं 9 लोगों को निमंत्रित करूंगा और वे खुद सफाई करती हुई अपनी वीडियो को सोशल मीडिया में अपलोड करेंगे और वे और 9 लोगों को निमंत्रित करेंगे. आप भी इसमें जुड़िए, आप सफाई कीजिए, आपके 9 जिन लोगों को आप आह्वान करना चाहते हैं उनको कीजिए, वे भी सफाई करें. आपके साथी मित्रों को कहिए, बहुत ऊपर जाने की जरूरत नहीं है. वो और 9 लोगों को कहे, वो और 9 लोगों को कहे, धीरे धीरे पूरे देश में ये माहौल बन जाएगा. गांधीजीच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपल्या सर्वांना स्वच्छतेचा मंत्र जपावा लागेल. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला सहभागी होण्याचे आवाहन केले होते. याशिवाय मीडियानेही या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केल्यामुळेच आम्ही आमचे कर्तव्य समजून कर्जत शहरात एक पाऊल स्वच्छतेकडे हा कार्यक्रम राबवत आहोत. यापुढे आम्ही कर्जत शहरात सातत्याने यावर लक्ष ठेवणार असून जेथे जेथे कचरा दिसेल ते ठिकाण कर्जत शहरातील सर्व जनतेपुढे मांडणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जनतेला या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले असून चला सर्व कर्जतकरांनी सहभागी व्हा. आपल्या घराजवळून या अभियानास सुरुवात करा. आपल्या गल्लीतील, कॉलनीतील 5, 10, 25, 50 स्त्री पुरुषांना एकत्र करा व स्वच्छतेला सुरुवात करा. त्या अगोदर आम्हाला जरूर कळवा. आम्ही आपल्या प्रत्येक स्वच्छतेच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांबरोबर राहू. आपण
यासाठी घेतलेल्या बैठकीचे, केलेल्या चर्चेचे, आपण करत असलेल्या आव्हानांचे व आपण करत असलेल्या स्वच्छता मोहिमेचे आम्ही संपूर्ण चित्रीकरण करून जीवन न्यूजवरून प्रसारित करू. हे सर्व कार्यक्रम लवकरच इंटरनेटच्या माध्यमातून जगापुढेही आम्ही मांडणार आहोत. तेव्हा करा स्वच्छ करण्यासाठी जीवन न्यूजने सुरू केलेल्या एक पाऊल स्वच्छतेकडे या कार्यक्रमात सहभागी व्हा. गेल्या 4 दिवसापासून जीवन न्यूजवरून सुरू केलेल्या या कार्यक्रमाचे अनेक प्रेक्षकांनी कौतुक केले असून प्रत्येक जण यावर चर्चा करू लागला आहे.